नमस्कार मित्रांनो. शक्ती उपासना, ललिता सहस्त्रनाम आणि श्रीविद्या या संदर्भात मी फेसबुकवर लिखाण करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच जणांनी मला फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती हा प्रश्न विचारला, की आम्ही शक्ती उपासना नक्की कशी करावी? आम्ही साधना नक्की कशी करावी? या संदर्भात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आम्हाला एखादा श्लोक, स्तोत्र सांगा. कोणत्या देवीची उपासना करायची? कशी उपासना करायची? या संदर्भात खूप जणांच्या मनात खूप सारे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांना प्रत्येकाला वैयक्तिक उत्तर देणं शक्य नव्हतं. त्यामुळे आता मी असं ठरवलंय, की आपण एक शक्ती उपासना या विषयावरती पूर्ण सलग व्हिडिओ सीरीज करूयात. आणि या व्हिडिओ सीरीजच्या माध्यमातून तुम्हाला शक्ती उपासना नेमकी कशा पद्धतीने करायची आहे, हे तुम्हाला समजू शकेल. गेले काही दिवस मी या विषयाला वाहिलेले पोस्ट किंवा कंटेंट सातत्याने फेसबुकवर टाकत होतो आणि बऱ्याच जणांचा प्रत्येक वेळेला हाच प्रश्न येत होता, की तुम्ही हे नमनाला घडाभर तेल कशासाठी जाळताय? आम्हाला नेमकं काय करायचं आहे किंवा कुठला श्लोक म्हणायचा आहे, कुठलं स्तोत्र म्हणायचंय, किती वेळा म्हणायचंय, कसं करायचंय किंवा कुठल्या देवीची उपासना करायची, कशा पद्धतीने करायची, हे तुम्ही आम्हाला नेमकं सांगा आणि आम्ही त्याप्रमाणे करायला सुरुवात करतो. परंतु शक्ती उपासना हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे अ, आपल्या मनामध्ये ईश्वराची उपासना करणं किंवा ईश्वराचं षोडशोपचार पूजन करणं किंवा एखाद्या ईश्वरी विग्रहाला अभिषेक घालणं, एखाद्या विशिष्ट स्तोत्राचं आवर्तन करत किंवा एखादं स्तोत्र, श्लोक नित्यनेमाने पठण करणं आणि हे केल्यामुळे आपल्या सर्व प्रापंचिक समस्यांचं हरण होईल. हा एक आपला एक विश्वास आहे किंवा ही एक आपली श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेच्या अनुरूप आपण या सगळ्या कृती करत असतो. आणि हे असं घडत असतं याच्यावर आपला विश्वास असतो. जरी समजा आपण असं केल्यानंतर असं काही घडलं नाही, तरी आपण हां, मग ठीक आहे, कदाचित माझ्या नशिबातच अजून नसेल, की म्हणजे माझे ग्रहतारे खराब असतील किंवा माझ्यावरती कुणीतरी काहीतरी करणी-बिरणी केली असेल, काहीतरी कुणीतरी माझे हितशत्रू असतील, त्याच्यामुळे असं होत असेल किंवा असं काही ना काही आपण आपल्या मनाची समजूत घालून घेत असतो. आणि आपल्या उपासना मार्गावरती आपण असतो, अग्रेसर असतो, नित्य आपण त्या गोष्टी करत असतो आणि आपल्याला त्याच्यातून कधी फळ मिळत असतं, कधी फळ मिळत नसतं. परंतु एक अढळ निष्ठा किंवा अढळ श्रद्धा हा जर मुद्दा आपण लक्षात घ्यायचा म्हटला, तर मग काही काळानंतर असं होतं, की देवाचं आपण सगळं करतो आहे आणि मला रिक्वायर्ड फळं मिळत नाहीत म्हटल्यानंतर आपली श्रद्धा कुठेतरी डळमळीत होते, विस्विशीत होते. मग आपण या देवाच्या ऐवजी त्या देवाची उपासना करून बघूया, हा प्रकार सुरू होतो. मग त्याची नाही त्याची उपासना करून बघूया, असे आपण वेगवेगळ्या देवांना ट्राय करायला लागतो. मग ह्याच्यामध्ये सुद्धा असं होतं, की कुणीतरी सांगतं मंगळवारी जाऊन हे करा, दुसरं कुणीतरी सांगतं शुक्रवारी जाऊन ते करा. आपण त्या गोष्टी करून बघतो. मग त्याच्यानंतर कुणीतरी आपल्याला सांगतं, की तुम्ही या महाराजांच्या दर्शनाला जा, ते तुमचं कल्याण करतील. त्या महाराजांच्या दर्शनाला जा, या गुरुच्या समाधीवरती जा, या संप्रदायाचे तुम्ही अनुयायी व्हा, तुमचं कल्याण होईल. असं आपण ठिकठिकाणी फिरत असतो. कधी यश मिळत असतं, कधी अपयश मिळत असतं आणि आपलं हे फिरणं किंवा आपली भ्रमंती सुद्धा कुठेही थांबत नसते. म्हणजे या दोन्ही गोष्टी समांतर आपल्या आयुष्यामध्ये चाललेल्या असतात. सुख-दुःखही भोगत असतो. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आपल्याला समजा 100% मिळावी असं वाटत असेल, तर आपण 10%, 20%, 25%, कधी 50%, कधी 60% चालू असते आपली गाडी. पण शक्ती उपासना या सगळ्या गोष्टींच्या पासून खूप वेगळी आहे. शक्ती उपासना हा तुमचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणारी आहे. तर शक्ती उपासना का करायची? कशी करायची? शक्ती उपासनेचं मुख्य तत्व काय आहे? शक्ती उपासनेचे पायाभूत सिद्धांत काय आहेत? आणि हे सिद्धांत तुमच्या आजवरच्या या सगळ्या अ, विश्वासांना, श्रद्धांना कुठेतरी धक्का देणारे आहेत. आणि म्हणून मी तुमची एक मानसिकता घडवावी या हेतूने वारंवार याबद्दल लिहित होतो, बोलत होतो. आता या सीरीजमध्ये मी मुद्देसूद पद्धतीने तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे, की ज्याच्यातून तुम्हाला कळेल, की खरोखरीच शक्ती उपासना हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अन्य उपासना मार्गांच्या पेक्षा हे कसं वेगळं आहे. एक छोटासा उल्लेख करून आपण हा आपला एक पहिला शक्ती उपासनेवरचा इंट्रो व्हिडिओ जो आहे तो संपवूयात. आदिशंकराचार्यांनी रचलेलं एक दैवी अपराध क्षमापन स्तोत्र आहे. त्या स्तोत्रामध्ये आचार्य असं म्हणतात,
परित्यक्ता देवा विविध सेवा कुलतया मया पञ्चाशीतेरम् अधिकमपनीते तु वयंसि इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननिकं यामि शरणम्. वेगवेगळ्या देवांच्या उपासना मी करत गेलो. वेगवेगळ्या देवांच्या चरणी मी लीन होत गेलो. परंतु असं करत, 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 करत आता माझं उतारवय सुरू झालेलं आहे. मी वयाच्या 85व्या वर्षापर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आता मला हा साक्षात्कार झाला आहे, की हे लंबोदर जननी, तुझ्या चरणी लीन होण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाहीये. तर लंबोदर म्हणजे गजानन, गणेश. मग गणेशाची माता म्हणजे पार्वती. तर पार्वतीच्याच एका स्वरूपाला हे आचार्यांनी केलेलं आवाहन आहे, की तुझ्या चरणी शरण येण्याशिवाय आता मला दुसरा पर्याय उरला नाही. आणि आता माझं वय असं आहे किंवा आता मी इतक्या मनाच्या विकल अवस्थेला पोहोचलेलो आहे, की मला अजून दुसऱ्या कुणाकडे जाण्याचा त्राण सुद्धा उरलेला नाहीये. तर आता तुझी कृपा माझ्यावरती होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आचार्यांचं एक अत्यंत हे सुंदर स्तोत्र आहे, अत्यंत भावपूर्ण स्तोत्र आहे, अत्यंत गेय स्तोत्र आहे. हे दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र हे सामान्यतः तुम्ही शक्तीच्या कोणत्याही स्वरूपाची जेव्हा उपासना करत असता, म्हणजे समजा ललिता सहस्त्रनाम म्हणताय किंवा सौंदर्यलहरी म्हणताय, दुर्गा सप्तशती म्हणताय, तर त्याचं पठण केल्यानंतर तुम्हाला हे दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र म्हणणं हे अनिवार्य असतं, की आपल्याकडनं उच्चारण करताना, म्हणताना काही आपल्याकडनं कळत नकळत ज्या चुका झालेल्या असतील, तर आईच्या मातेने, देवीने आपल्याला याच्यातून क्षमा करावी. अशा हेतूने आपण हे दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र म्हणत असतो. तर शक्ती उपासनेचा हा इंट्रोडक्शन तुम्हाला समजावून सांगणारा हा मी पहिला व्हिडिओ केलाय. तर मला बेसिकली याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, की आपण थोडंसं हटके आणि आजवर ज्या पद्धतींचा आपण अवलंब केला आहे, त्याच्याबरोबर 180 अंशामध्ये असलेल्या उपासना पद्धतीच्या मार्गावरती पाय ठेवणार आहोत. आता हा माझा व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचेल, किती लोकं त्याचं पालन करतील मला कल्पना नाही. कारण शक्ती उपासनेच्या मार्गात असं म्हणलं जातं, की त्या जगन्मातेची इच्छा असल्याशिवाय तिच्या मार्गावर कुणी पायही ठेवू शकत नाही. सौंदर्य लहरी म्हणून आदिशंकराचार्य विरचित एक खूप सुंदर स्तोत्र आहे. त्याच्यातला पहिलाच श्लोक असा आहे, की शिवः शक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वाम् आराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति. अर्थात शिव जो आहे हा त्याच्याबरोबर शक्ती असल्यामुळे तो अत्यंत सामर्थ्यवान आहे. जर शिवाची साथ शक्तीने सोडून दिली तर शिव हा शवस्वरूप होऊन जातो. त्याच्यामध्ये स्पंदन करण्याचं सुद्धा सामर्थ्य उरत नाही. आणि शिवाला असं शवस्वरूप करणारी जी शक्ती आहे, ती शक्ती तिची उपासना करून हरिहर आणि विरींची, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव किंवा ज्याला आपण शंकर असं म्हणतो, आणि विरींची म्हणजे ब्रह्मदेव. तर हे हरिहर विरींची सुद्धा जिची उपासना करून स्वतःला धन्य समजतात, अशा शक्ती तत्वाला प्रणाम करायचं किंवा तिची स्तुती करण्याचं सामर्थ्य किंवा तिची स्तुती करण्याची बुद्धी माझ्यामध्ये जी निर्माण झालेली आहे, ही बुद्धी निर्माण होण्याचं कारणच तिची माझ्यावरती कृपा आहे किंवा माझं कुठल्या तरी पूर्वजन्मातलं हे पुण्यकर्म आहे, पूर्व सुकृत आहे, की ज्याच्यामुळे आज मी तिच्या मार्गावर आलेलो आहे. त्यामुळे हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला निश्चितपणे असं समजायला हरकत नाही, की यू आर द चोजन वन. तुम्ही शक्ती उपासनेच्या मार्गावर येण्यासाठी पात्र आहात, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहात. आणि तुम्ही ही शक्ती उपासना सिरीज मिस करू नका. तुम्हाला खूप काहीतरी वेगळं, मेंदूला खाद्य देणारं आणि ज्याला आपण म्हणतो, की आजच्या आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून ईश्वराच्या स्वरूपाला जाणून घेणारं आणि ईश्वर हे ज्ञानमय कसं आहे, ज्ञानमय स्वरूप ईश्वराचं काय आहे आणि आपलं आणि ईश्वराचं असलेलं जे अद्वैत आहे, हे तुम्हाला समजून घेण्यासाठी शक्ती उपासना समजणं हे अत्यंत अनिवार्य आहे. तर तुम्ही या मार्गावर आलेला आहात. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि ही सिरीज चुकवू नका. रोज शक्यतो 1 किंवा 2 व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या शक्ती उपासनेच्या मार्गावरचे काही महत्त्वाचे टप्पे समजावून सांगणार आहे आणि त्यानंतर मी ललिता सहस्त्रनाम, ललिता पंचरत्न, सौंदर्य लहरी या एकेका विषयावरती विस्तृत एकेका नामासह, एकेका श्लोकासह मार्गदर्शन करायला लागणार आहे आणि डिटेलमध्ये ही शक्ती उपासना सिरीज आपण चालवणार आहोत. तुम्ही रोज ऐका. तुम्हाला रोज काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, वेगळं ज्ञान प्राप्त होईल, वेगळं शिकायला मिळेल. तुमचा स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं सामर्थ्य शक्ती उपासनेत आहे. धन्यवाद.